कधी-कधी काय होतं, आपण एखादा सस्पेन्स चित्रपट बघतो आणि आपल्याला वाटतं, की अरे असं होऊ शकतं का? हे रिअल लाईफमध्ये होऊ शकत नाही. पण कधी-कधी रिअल लाईफमध्ये अशा काही घटना घडतात, की म्हणजे त्या चित्रपटापेक्षाही भयंकर अशा घटना समोर येतात. तर अशीच एक घटना आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणचा खामगाव तालुका आहे, त्या ठिकाणचं हिवरखेड पोलीस ठाणं आहे आणि त्या अंतर्गत येणारं गणेशपूर हे गाव आहे. तर या भागामध्ये नंदू श्रीराम धंद्रे आणि त्यांच्या पत्नी सविता राहत आहेत. सुखाने संसार चाललेला आहे. नंदू जे आहेत ते आंबडापूर गाव जे आहे त्या गावातलं सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी कारकून म्हणून काम करत आहेत. आणि ऑक्टोबर 2022चा तिसरा आठवडा सुरू होता. नंदू धंद्रे जे आहेत तर ते काहीतरी कामाच्या निमित्ताने आपली दुचाकी घेऊन घरातनं बाहेर पडले. बराच वेळ झाला घरी काय आले नाहीत. त्यानंतर मग त्यांच्या पत्नींनी त्यांची वाट बघितली. नंतर मग त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. फोन पण लागला नाही, फोन बंद होता. परत कॉल केला, तरीसुद्धा फोन लागला नाही आणि अखेर शेवटी ती पत्नी काळजीत आली. सगळीकडे आता शोधायला सुरुवात केली. मित्रमंडळींना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं, चौकशी केली, कुठेही काही तपास लागला नाही. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी पत्नी जे आहेत त्यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पती नंदू धंद्रे हे बेपत्ता झालेत अशी तक्रार नोंदवलेली होती 2022 साली. तक्रार दाखल झाली. त्याच्यानंतर मग पोलिसांनी शोध सुरू केला होता. सगळीकडे शोध चालू होता. मित्रमंडळी, नातेवाईक, गावातली लोकं सगळ्यांची विचारपूस चाललेली होती आणि नंदू यांना शेवटचं कोणी बघितलं होतं का काय याच्याबद्दलची पण माहिती पोलिसांनी घेतली होती. पण दुर्दैवाने कोणताही पुरावा हाती लागला नाही. सुरुवातीला काही दिवस लोटले, नंतर काही आठवडे गेले, काही महिने गेले आणि जवळजवळ 2 वर्ष या गोष्टीचा काहीही पत्ता लागला नाही. आता इकडं पत्नी सविता ज्या आहेत त्या काळजीमध्ये होत्या. अनेक दिवस पती घरी आलेले नव्हते आणि पत्ताही लागत नव्हता. जंग तपास केला होता, काहीही माहिती मिळालेली नव्हती आणि अखेर शेवटी नंदू धंद्रे यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 10,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. बेपत्ता नंदू धंद्रे हे गणेशपूर गावासह म्हणजे गाव आणि पोलीस ठाण्याची हद्द जी आहे त्या ठिकाणी सगळीकडे फलक लावले होते. पण तरीसुद्धा काही कोणाकडून माहिती मिळाली नव्हती. हळूहळू तपास थंड पडत गेला आणि पुढं तपास बंद झाला. नंदू गेले, कुठं गेले, का गेले, काहीही माहिती नाही आणि फाईल बंद झालेली होती. पत्नी सविता यांनीसुद्धा प्रचंड प्रयत्न केले. पतीची वाट पाहत अखेर शेवटी त्या आयुष्य जगायला लागल्या होत्या. आज ना उद्या आपला पती माघारी येईल असं त्यांना वाटत होतं. या घटनेला 2 वर्ष लोटलेली आहेत. 2 वर्षानंतर ऑक्टोबर 2024मध्ये नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे त्या ठिकाणी आलेले होते आणि म्हणजे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी नव्यानं तपासाचे आदेश दिले होते. काही निर्देश आणि सूचना केलेल्या होत्या. नंदू धंद्रे यांचा जो तपास आहे तो तपास नव्यानं सुरू झाला होता. हिवरखेड पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक गठीत करण्यात आलं आणि सगळं प्रकरण जे आहे ते पुन्हा विसरलं गेलेलं होतं. परत फायली काढण्यात आल्या आणि पुन्हा नव्यानं माहिती जमा करायला सुरुवात केली. खबरी ॲक्टिव्ह करण्यात आले होते. नंदू यांच्या जवळच्या लोकांवरती नजर ठेवायला सुरुवात झाली. कारण नंदू गायब झाले होते. आता ते गायब झाले की त्यांचा घातपात झाला की स्वतः घरातनं निघून गेले होते हे काही कळायला मार्ग नव्हतं. पण ते स्वतः घरातनं निघून जातील अशा पद्धतीचा प्रश्नच नव्हता. कारण घरात सुखानं संसार चाललेला होता, चांगली पत्नी होती, चांगला संसार होता, चांगलं काम होतं. त्यामुळे स्वतःहून घरातनं बाहेर जाणं म्हणजे स्वतःहून निघून जाणं असं शक्य नव्हतं. म्हणजे त्यांचा काहीतरी घातपात झाल्याची शक्यता समोर येत होते. आता याच काळामध्ये तपासकर्त्यांचा संशय हा नंदू ज्या गावात राहत होते त्या गावातीलच एक मित्र अतुल कोकरे याच्यावरती होता. आता अतुल आणि नंदू हे दोघंही चांगले मित्र होते आणि यांचा अजून एक मित्र होता दीपक शालिराम डोके. तर अतुलच्या सगळ्या गोष्टी त्या दीपकला माहिती होत्या. पोलिसांनी मग दीपकला उचलला आणि त्याच्याकडून माहिती काढायला सुरुवात केली. ऑलरेडी अगोदर पोलिसांना अतुल आणि दीपक यांच्याबद्दलची वेगळी माहिती कळलेली होती आणि त्याच्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि विश्वास बसणार नाही अशी धक्कादायक माहिती उघड झाली होती. आणि त्यानंतर लागलीच पोलिसांनी 31 ऑक्टोबर 2024ला अतुल कोकरे याला अटक केली होती. अगोदर पोलिसांचा अतुलवरतीच संशय होता, त्याच्याबद्दलची काही वेगळी माहिती समोर आलेली होती. पण मित्राला उचलला, त्याच्याकडून माहिती काढली आणि त्यानंतर अतुलला ताब्यात घेतलं आणि पूर्ण घटनाक्रम उघड झालेला होता. आता त्याचं असं झालं होतं की
नंदू धंद्रे जे आहेत यांच्या अगदी एक जवळची नातेवाईक महिला आहे आणि दुर्दैवाने त्या महिलेच्या पतीचं निधन झालं होतं. ती विधवा झाली होती आणि विधवा असल्याने नंदू यांनी आपलं कर्तव्य समजून तिला धीर दिलेला होता, आधार दिलेला होता, मदत केलेली होती आणि हळूहळू मग यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. काही काळ हा सगळा सिलसिला चालू होता. कोणाला काही कानोकान खबर नव्हती. नंतर काही दिवसांनी याच विधवा महिलेची मैत्री नंदूचा मित्र अतुल गंगाराम कोकरे याच्याबरोबर झाली होती. हळूहळू या दोघांच्यामध्ये सुद्धा प्रचंड जवळीक निर्माण झाली, प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एकाच विधवा महिलेवरती दोघंही मित्र प्रेम करायला लागले होते. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या दोघांना एकमेकांबद्दल माहिती नव्हती, पण नंतर काही दिवसांनी ह्या दोघांनाही कळलं की आपले एकाच व्यक्तीबरोबरती महिलेबरोबर संबंध आहेत. यानंतर मात्र या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाले होते. महिला ही नंदू यांची जवळची नातेवाईक होती आणि त्यामुळे अतुल कोकरेनं अतुल कोकरेचं महिलेला भेटणं वगैरे त्यांना पसंत नव्हतं आणि त्यावरूनच हे वाद सुरू झाले होते. नंदू अतुलवरती चिडून होते आणि नंदू आपल्याला त्रासदायक ठरेल आणि ही भीती अतुलला होती आणि त्यामुळे मग अतुलनं अगोदरच नंदू धंद्रे यांचा काटा काढायचा प्लॅन रचला. अतुल कोकरे आणि दीपक ढोके हे दोघंही एकमेकांचे जिवलग मित्र होते. अतुलनं या कटामध्ये मग आपला मित्र दीपकला सामील करून घेतलं होतं आणि नंदू यांना मारण्याचा प्लॅन त्यांनी केला आणि 18 ऑक्टोबर 2024ला नंदू घरातून शेताकडे दुचाकीवरती गेले होते. आता ही गोष्ट अतुल आणि दीपक यांना समजलेली होती. ते सुद्धा शेतामध्ये जाऊन बसलेले होते, लपलेले होते. आता नंदू जे आहेत ते शेताजवळ गेले, त्यांनी त्यांची दुचाकी तिथं लावली आणि शेतामध्ये त्यांचं काम चाललेलं होतं आणि त्यावेळेस ते एकटे होते आणि यावेळेस मग त्यांना एकटं बघून मग हे दोघंजण जे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि अतुलने शेतात पडलेला फावडा जो आहे तो सोबत घेतलेला होता आणि अतुल कोकरे यांना बघतात नंदू आणि अतुल यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. त्या महिलेपासून दूर राहा अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये बोलणं चाललं होतं. एकमेकांवरला दम देणं किंवा भांडण वगैरे सुरू झालं आणि अगोदरच मारण्याचा प्लॅन यांनी केलेला होता आणि त्यावेळेस मग ते फावडं जे आहे ते अतुलनं आणलेलं होतं. त्या फावड्याचा दांडका जो आहे त्या दांडक्यानं नंदू यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि ते रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेत. नंतर अतुलनेच मग दगडानं नंदू यांचं डोकं ठेचलेलं होतं आणि आजूबाजूला कोणी नाही आहे हे त्यांना पाहिलं आणि त्यानंतर ही गोष्ट मग कोणी नसल्यामुळे आणि चिटपाखरू बाजूला नसल्यामुळे मग ही गोष्ट कोणाला समजली नव्हती. आता नंदू यांची हत्या झाली. त्यानंतर अतुल आणि दीपक दोघांनी घटनास्थळावरून सगळे पुरावे नष्ट केले आणि दोघांनी त्यांचा मृतदेह जो आहे तो गणेशपूर ते उंडरी रस्ता आहे त्या ठिकाणचं निर्जन स्थळ आहे त्या ठिकाणच्या शेताच्या बांधावर गेले आणि खड्डा खोदला आणि त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी पुरला. सगळे पुरावे नष्ट करून टाकले आणि नंदू यांचा मोबाईल जो आहे तो बंद केला. त्यानंतर त्यांची दुचाकी जी आहे ती मेहकर मार्गावरती घेऊन गेले आणि त्या ठिकाणची नदी आहे त्या पुलावरून नदीमध्ये टाकून दिलं आणि मोबाईल आणि हत्येसाठी वापरलेले कपडेसुद्धा फेकून देण्यात आले आणि त्यानंतर काहीच घडलं नाही अशा पद्धतीचा आव आणत हे गावामध्ये जगत होते, राहत होते. जवळजवळ 2 वर्ष हे सगळं चाललेलं होतं. आता इकडं पती घरी आले नाहीत. त्याच्यानंतर मग पत्नीला काळजी वाटायला लागली. तिनं पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर 2 वर्ष या घटनेचा उलगडा झालेला नव्हता, पण 2 वर्षानंतर हे सगळं समोर आलेलं होतं. आता नंदू यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मित्र अतुल गंगाराम कोकरे वय वर्ष साधारणपणे 28-30च्या आसपासचं आणि दीपक दुसरा मित्र दीपक शाळीराम ढोके वय वर्ष साधारणपणे 23-25च्या आसपासची अशी माहिती समोर येते. तर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि जो मृतदेह आहे तो सुद्धा बाहेर काढलेला आहे आणि त्याचं दंडाधिकारी वगैरे यांच्या समोर छायाचित्रण पण करण्यात आलेलं आहे. पंचनामा वगैरे झाला. 4 फूट अंतरावरती हा मानवी हाडांचा सांगाडा मिळालेला होता. तर अशा पद्धतीनं एक म्हणजे दृश्यम स्टाईल हत्या करण्यात आलेली होती, पण त्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केलेला होता. आता या प्रकरणामध्ये अजूनही काही तपास चालला आहे. काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि माझ्यापर्यंत जी माहिती आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. पण तुम्ही समजा या भागातील असाल, तुम्हाला जर काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.